आजही एक प्रश्न कायम आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला? प्राथमिक तपासात विमानाच्या इंजिनाला इंधन पुरवठ्याशी संबंधित समस्या समोर आली होती. काही अहवालांमध्ये इंधन स्विच बाबत प्रश्न उपस्थित झाले, पण अंतिम निकष अजून अधिकृतपणे स्पष्ट झालेला नाही. जर ही मानवी चूक असेल तर जबाबदार कोण? जरी तांत्रिक बिघाड असेल तर तो वेळेत का सापडला नाही? आणि जर कोणाची चूक असेल तर पीडित कुटुंबांना न्याय कधी मिळणार? आजपर्यंत या प्रकरणात अंतिम दोष निश्चित होऊन शिक्षा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. तपास यंत्रणा अंतिम अहवाल महत्त्वाचा आहे. ही फक्त एक दुर्घटना नाही, ही 260 कुटुंबाची वेदना आहे. सत्य बाहेर यायला हवेच आणि दोषी कोण असेल त्यावर कायद्यानुसार शिक्षा झालीच पाहिजे. शेवटचा प्रश्न हाच, तुमच्या मते अशा अपघातामध्ये जबाबदारी कोणाची असते? पायलट, कंपनी, सिस्टीमची? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.